नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कशा आहात फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल। तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। चॅनलचं नाव आहे नेहा श्रीकांत ब्लॉग। तर काल मी पुण्याला आले, म्हणजे माहेरी आले। तर काल काय ब्लॉग शूट केला नाही आणि खूप दिवस झालं ब्लॉग पण शूट केला जात नाहीये। तर आता वाजलेच 1 वाजत आलेत, कामं सगळे आवरलेत, अनु झोपली आहे इथं, जेवणं पण आमची झालेली आहेत। तर पुढे ब्लॉग कंटिन्यू करा। तर पाहू शकता इथं आमचा आलोक खेळत बसलाय मस्तपैकी। काय खेळतोय पिल्लू? घर बनवतोय। आणि त्याला काल मिळालंय किंडल जॉय मध्ये ही छान बार्बी। कसली क्यूट आहे ना। बसत नाही बघ तुझी बार्बी, पडली। जेवला बाळा? इकडे बघ, जेवला? काय काय? भाकरी जेवला नाहीस? मग अजून काय खाल्ला? चला तर मैत्रिणींनो, मग आज तुमच्यासोबत मी क्लिनिंगचा ब्लॉग शेअर करते। तर मी इथे माहेरी आहे। तर मस्तपैकी आता आपण सगळे जे भांडे होते दुपारी घासलेले ते लावून घेऊया। लावून झाल्यानंतर आता जे दुपारी जेवण झाल्यानंतरचे भांडे ते घासणार आहे। त्याच्या आधी चहा बनवला, थोडासा काळा चहा मम्मीसाठी, कारण की मम्मी दुधाचा चहा पित नाही। मग चहा बनवून झालता, मग नंतर सगळे भांडे गोळा करून भांडे घासले मस्तपैकी। तर खूप दिवस झालं ब्लॉग येत नाही आहे, माझं शूटच करायचं होत नाही आहे काही कारणांमुळे। तर आय होप तुम्ही समजू शकता। तर इथं आता मस्त भांडे घास। तर चला पटापटा कामावरून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते। ब्लॉग कंटिन्यू करा। तर फायनली इथं आपली भांडी वगैरे झालेली होती। मग पप्पा आलते, मग पप्पासाठी आणि माझ्यासाठी मी चहा बनवणार होते। आणि इथं अनु पहा कशी बसली बाजूला किचन कट्ट्यावर। तर ती बाबा आले तर तिच्या बाबांच्याच मागं असती, बाबा कुठं जाईल तिथे ती जाणारच। आणि मग मला म्हणत होती बाबांकडे जायचं, मग परत बाबांकडे सोडलं, तिला चहा ठेवला मस्तपैकी। तर आता पहा, हाय हाय प्लँकिस दे, प्लँकिस दे की हाय उमध्ये घेतले बाबाला उमध्ये। ते माझी मला आल्या आल्या ते नको ते नको
तर मैत्रिणींनो इथं मस्तपैकी चहा शिजतोय. तोपर्यंत मग म्हटलं दूध तर तापून घ्यावं. तर दुधाची पिशवी फाडताना ही अशा प्रकारे फाडायची, म्हणजे रिसायकलला जाती पिशवी. जर पूर्ण कट केलं तर नाही जात, मग त्याच्यामुळे मी तर अशीच फाडते दुधाची पिशवी. आणि मग नंतर मस्तपैकी दूध तापायला ठेवलं. चहा उकळतोय आता. चहामध्ये दूध टाकायचं होतं आणि प्यायचं होतं. तर इथं तुम्हाला बाजूला माझ्या मुलीचा आवाज येत असेल, व्हॉइस ओव्हर करते मी त्याच्यामुळे. आणि ती पण बाजूला खेळत होती. चहा मस्त उकळला. इथं पप्पांना मी पहिल्यांदा देते. मी काय आता पिणार नव्हते, नंतर पिणार होते. आता सगळ्यात पहिल्यांदा तर सगळा पसारा आवरून घेऊन छान झाडून घ्यायचा आहे. तर सगळा पसारा उचलला. मुलं असले का, लहान मुलं घरात असले ना, तर जिथं बघाल तिथं खेळणी असतात. आमच्या घरात तर तसंच असतं. तिकडं गेलं तरी तसं, तिकडं माहेरी आलं तरी तसंच. तर मस्तपैकी आता झाडू वगैरे मारायचं होतं, पण त्याआधी हा पसारा आवरावं म्हटलं. छान मग ब्लँकेट वगैरे घडी, कपडे घरी करून ठेवले सगळे साईडला. आणि इथं आलोक झोपलाय. तर तो झोपीत होता, पडला असता पटकन त्याला उचलून बाजूला झोपवलं. म्हणजे झोपीत तो गरम होत होतं म्हणून त्याला इकडे फॅनच्या वाऱ्याला इकडे झोपवलं होतं, नाहीतर एवढ्या बाजूला झोपवत नाही. आता कपड्यांच्या घड्या पण झाल्या, पाहू शकता. तर तुम्हाला कसा वाटतोय हा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आता स्वच्छ सगळीकडनं झाडू मारून घेतले. तर आता माझं एवढं काम झालं तर पूर्ण काम झाल्यासारखंच असतं. मम्मी माझी काहीच करू देत नाही, तरी पण थोडंफार आपलं तेवढंच हातभार. तर इथं मस्तपैकी आता पाहू शकतात काम तर आवरून झालेलं आहे. तर कशा प्रकारे आवरले मी तुम्हाला दाखवते, पाहू शकता किती मस्त. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि आता मस्तपैकी चहा पिते आणि व्हिडिओचा इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.